भारताचं परराष्ट्र धोरण नेमकं करतं काय? भारताने मोठ्या शक्तींशी कसं नातं ठेवावं, महासत्ता आणि विकसनशील देश यांच्याशी असलेल्या संबंधात समतोल राखणं हेच काँग्रेसच्या काळातलं परराष्ट्र धोरणाचं मुख्य तत्व राहिलं. नमस्कार. सरकार सांगतंय आम्ही जागतिक स्तरावरती भारताची इज्जत वाढवली आहे. पण प्रश्न असा आहे, जगभरातील लोक भारताबद्दल काय बोलतात? एक असा देश जिथे काही मोजक्या लोकांची संपत्ती विक्रमी वेगाने वाढते, जिथे बेरोजगारी हा लाखो तरुणांचा प्रश्न आहे पण राजकारणाचा केंद्रबिंदू धर्म बनलेला, जिथे अजूनही कोट्यवधी लोक गरिबी, महागाई आणि मूलभूत गरजांशी संघर्ष करत आहेत, जिथे शिक्षण, आरोग्य आणि रोजगारापेक्षा प्रचार आणि प्रतिमांची चर्चा जास्त ऐकू येते, जिथे सत्तेला प्रश्न विचारणाऱ्यांनाच अनेकदा देशविरोधी किंवा संशयाच्या नजरेने पाहिलं जातं. जर जागतिक स्तरावरती भारताची इज्जत वाढली आहे, तर अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या घालून परत कसं पाठवलं? इराण युद्धात भारतीयांचे नाहक जीव कसे काय गेले? आपल्या देशावर टेरिफचा दबाव का आला? मग प्रश्न फक्त एवढाच नाही की भारत अमेरिका संबंध कसे आहे. खरा प्रश्न असा आहे की भारताचं परराष्ट्र धोरण नेमकं करतं काय? आज याच प्रश्नाचा एक मोठा भाग पश्चिम आशिया हा आहे. हा फक्त भूगोल नाही, तो भारतासाठी तेल आहे, गॅस आहे, नोकऱ्या आहेत, रेमिटन्सेस आहेत आणि लाखो भारतीय कुटुंबांचं भविष्य आहे. सौदी अरेबिया, UAE, कतार, कुवेत, ओमान, बहरीन, इराक, इराण, इस्रायल, पॅलेस्टाईन हे फक्त देश नाहीत, हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं जिवंत गणित आहे. म्हणून आजचा विषय परराष्ट्र धोरणात फक्त भाजप आणि काँग्रेस यांच्यातला फरक नाही, तो आहे भारताने जगाशी कसं वागावं, भारताने मोठ्या शक्तींशी कसं नातं ठेवावं, कोणाशी मैत्री करावी, कोणाशी अंतर ठेवावं आणि सर्वात महत्त्वाचं, भारताची भूमिका स्वतंत्र राहावी की कुणाच्या छायेत. परराष्ट्र धोरणाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे राष्ट्रीय हित जपणं. यात संरक्षण, व्यापार, ऊर्जा, रोजगार, नागरिकांची सुरक्षितता आणि जागतिक प्रतिष्ठा येते. दुसरा मुद्दा म्हणजे भारताची स्ट्रॅटेजिक स्वायत्तता टिकवणं, म्हणजे भारताने कोणाचाही आदेश न पाळता भारताने स्वतःचा निर्णय स्वतःच घ्यावा. तिसरा मुद्दा म्हणजे शेजारी देश, महासत्ता आणि विकसनशील देश यांच्याशी असलेल्या संबंधात समतोल राखणं आणि हेच काँग्रेसच्या काळातलं परराष्ट्र धोरणाचं मुख्य तत्व राहिलं. सध्या भारताची फॉरेन पॉलिसी स्ट्रॅटेजीऐवजी सेल्फी बनली आहे का? एका फोटोला लाखो लाईक्स मिळू शकतात, पण जगाच्या राजकारणात लाईक्स मोजले जात नाहीत, तिथे मोजली जाते ताकद, मोजला जातो प्रभाव आणि सर्वात महत्त्वाचं मोजला जातो स्वाभिमान. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर एक मोठा प्रश्न होता, अमेरिकेच्या बाजूनी जायचं की सोव्हिएट संघाच्या? पण पंडित नेहरूंनी अलिप्ततावादाचा मार्ग निवडला. भारत कोणाच्याही गोटात जाणार नाही, भारत स्वतःचे निर्णय स्वतःच घेईल. यातून जन्म झाला पंचशीलचा, नॉन अलाइन्ड मुवमेंटचा आणि भारताच्या स्ट्रॅटेजिक स्वायत्ततेचा. जगातील नवस्वतंत्र देश भारताकडे फक्त देश म्हणून नव्हे तर नेतृत्व म्हणून पाहू लागले. हीच होती भारताची पहिली खरी जागतिक ओळख. साल 1971 इंदिरा गांधींसमोर बांगलादेशचा प्रश्न होता. अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने झुकलेली होती, जागतिक दबाव होता, पण भारत झुकला नाही. इंदिरा गांधींनी राजनैतिक आघाडी उघडली, जगभर पाठिंबा मिळवला आणि इतिहास बदलला. बांगलादेश जन्माला आला. हा फक्त लष्करी विजय नव्हता, हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विजय होता. साल 1974 पोखरण येथे भारताची पहिली अणुचाचणी झाली. जग हादरलं. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादले, पण भारताने एक गोष्ट स्पष्ट केली, राष्ट्रीय सुरक्षिततेचे निर्णय दिल्लीत घेतले जातील, वॉशिंग्टनमध्ये नाही. भारताने जगाला सांगितलं की संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर अंतिम निर्णय दिल्लीच घेईल. पंतप्रधान नरसिंह राव आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात भारताने अमेरिकेसह संबंध सुधारले, लुकिस्टपासून ॲक्टिस्टचा पाया घातला आणि 2008 साली अमेरिकासोबतच्या नागरी अणुकरारामुळे भारताची जागतिक मान्यता वाढली. काँग्रेसच्या परराष्ट्र धोरणाची परिपक्वता फक्त नेहरू किंवा इंदिरा गांधींपुरती मर्यादित नव्हती. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून भारताची स्वायत्त आणि संतुलित भूमिका पुढे नेली. त्यामुळे भारताची कूटनीती ही केवळ घोषणांची नव्हे तर अनुभवाची आणि स्थैर्याची परंपरा ठरली. हाच काँग्रेसचा वारसा आहे, स्वायत्तता, संयम आणि राष्ट्रीय हितावर आधारित परराष्ट्र धोरण.
मग 2014 नंतर काय बदललं? आज वारंवार सांगितलं जातं की भारत अमेरिका संबंध सुवर्ण काळात आहे. मग प्रश्न असा आहे, भारतीय नागरिकांना बेड्या घालून परत पाठवलं गेलं तेव्हा भारताची भूमिका किती ठाम होती? भारतीय वस्तूंवर शुल्क वाढवण्याच्या धमक्या का आल्या? अमेरिकेशी संबंध काँग्रेस काळात सुद्धा तणावपूर्ण आणि सहकार्यपूर्ण अशा दोन्ही टप्प्यातनं गेले. कोल्ड वॉरमध्ये अमेरिका भारताला सोव्हिएतकडे झुकलेला मानत होती, पण 1990 नंतर आणि विशेषतः 2008च्या नागरी अणुकरारानंतर संबंध स्थिर झाले. त्यामुळे व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि संरक्षण सहकार्य वाढले. म्हणजे काँग्रेसने अमेरिकेला दुश्मन नाही ठरवलं, उलट भारताच्या हितासाठी योग्य वेळी समतोल आणि आत्मसन्मानाची भूमिका घेतली. परराष्ट्र धोरणाची खरी कसोटी शेजारी देशांशी असलेल्या नात्यात दिसते. आता चीनकडे बघा. गलवाननंतर भारत चीन संबंध तणावपूर्ण झाले. सीमेवरील प्रश्न अजूनही पूर्ण सुटलेले नाहीत. परिणामतः वेस्ट आशियातील नेतृत्वासाठी भारताला आता केवळ इतिहासावर नाही तर सातत्यपूर्ण विश्वासावर अवलंबून राहावं लागेल. भाजप काळातली एक मोठी मर्यादा म्हणजे मोठ्या घोषणांनंतर ठोस परिणाम काही दिसत नाही. सीमावाद, चीनचा दबाव आणि शेजारी देशांमधील अस्वस्थता यामुळे भारताचा रिजनल इन्फ्लुएन्स काही ठिकाणी कमी दिसू लागला. काँग्रेसच्या काळात सार्क, नाम, G77 आणि साऊथ साऊथ कोऑपरेशन हे भारताच्या नेतृत्वाचे मंच होते. आज ग्लोबल साऊथची भाषा आहे, पण त्यासोबतची दीर्घकालीन विश्वासार्हता टिकवणं अधिक कठीण झालं. देशप्रतिमा आणि नेतृत्व. देशाचा प्रतिनिधी असलेल्या नेत्याचं वर्तन हे फक्त वैयक्तिक नसतं, ते राष्ट्रीय प्रतिमेशी जोडलेलं असतं. परदेशात जाऊन प्रचारसभेत भाग घेणं, व्यक्तिकेंद्री शो किंवा मेलोडीसारखे विनोदी संदर्भ हे बाहेरून बघणाऱ्यांच्या मनात भारताच्या राजकीय परिपक्वतेबाबत प्रश्न निर्माण करू शकतात. भारत महासत्ता बनतोय की आपण परराष्ट्र धोरणाला सोशल मीडिया कंटेंटमध्ये बदलतोय? कारण जगाच्या मंचावर नेता एक व्यक्ती नसतो, तो 140 कोटी भारतीयांचा प्रतिनिधी असतो. परराष्ट्र धोरणाचा परिणाम GDP, व्यापार, शिक्षण, पर्यटन, आरोग्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीवर होतो. US, युरोप, गल्फ आणि ईस्ट एशिया यांच्याशी असलेले संबंध गुंतवणूक, नोकऱ्या आणि शैक्षणिक संधी ठरवतात. पण जर संबंधांमध्ये अनावश्यक तणाव वाढला तर एक्सपोर्ट्स, विजाज, स्टुडंट मोबिलिटी आणि रेमिटन्सेस यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच परराष्ट्र धोरण नुसती भाषणबाजी नसून लोकांच्या रोजच्या आर्थिक आयुष्याशी संबंधित आहे. म्हणून प्रश्न BJP विरुद्ध काँग्रेस एवढाच नाही. प्रश्न असा आहे की भारताची जागतिक ओळख स्वतःच्या ताकदीवर उभी राहते का ती इतरांच्या अप्रूव्हलवर अवलंबून राहते? खरा परराष्ट्र धोरणाचा मापदंड हा फोटो ऑप नाही, नागरिकांचा सन्मान, व्यापारातील ताकद, शेजारी राष्ट्रांचा विश्वास आणि महासत्तांशी समतोल राखण्याची क्षमता हा खरा मापदंड आहे. हाच निकष लावला तर काँग्रेसचा वारसा अजूनही भारत कोणाच्याही छायेत नाही हेच सांगतो आणि तेच आधुनिक भारतासाठी सर्वात महत्त्वाचं आहे.